दरम्यान राज ठाकरेंची भूमिका योग्यच आहे असं देखील राऊत म्हणतायत। आम्ही पराभव मानत नाही, चांगल्या प्रकारे लढा दिलाय। मनसेला अजून 10-12 जागा मिळणं अपेक्षित होतं। मनसे उमेदवार विजयी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ केली आहे। मनसे उमेदवार अगदी थोड्या फरकाने हरलं असं वक्तव्य देखील खरं तर राऊतांनी केलं। मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख आहे असं देखील राऊत म्हणाले। माननीय राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आहे। एका पराभवानं हा पराभव मुळात हा पराभव मानत नाही। आम्ही चांगल्या प्रकारे लढत दिली, आम्ही चांगल्या प्रकारे आघाडी घेतली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजून 10 ते 12 जागा मिळणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवानं राजसाहेबांच्या पक्षाचे उमेदवार कमी आले। त्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू। त्याच्यामुळे हे पाठीमागून कोण काय बोलतंय, या जागा त्या जागा, त्याला काय तथ्य नाही। भारतीय जनता पक्षाचे नेते संतोष धुरी यांनी टीका केली आहे। तिकीट वाटपाच्या घोळामुळे कमी जागा आल्या असं धुरी म्हणतायत। मनसेचा ठाकरे सेनेला फायदा झालाय, ठाकरे सेनेनं मनसेचा वापर केला असं वक्तव्य देखील धुरी यांनी केलंय। तुम्ही जे सीट वाटप केलं ना, तुम्ही ज्या वेळेला सीट वाटप केलं त्यामध्ये जो सीट वाटपचा घोळ झाला ना, तो त्याचा परिणाम आहे। आज तुम्ही युतीमध्ये आल्यानंतर जी शिवसेनाच्या सीट्स 35 ते 40 पर्यंत जाणार होत्या, त्यांच्या 60च्या वर गेल्या ना, आणि तुम्ही कुठे अडकलात? म्हणजे तुमचा वापर करण्यात आला ना, हा तुमच्या लक्षातच येत नसेल अजून। पण अजून किती वर्ष तुम्हाला दुसऱ्यांना जिंकवणार आहे तुम्ही? तर भावनिक आव्हान घेऊन, भावनिक मुद्दे, 2 कुटुंब एकत्र आलेत, 5 जुलैपासून एकत्र आलं सगळं, म्हणजे एवढा मोठा गवगावा केला, सगळं केलं, आणि त्याच्यानंतर पण जर 6 सीट येत असतील आणि त्याला तुम्ही जर बोलत असेल मनसेचा हा मोठा विजय आहे, तर तो त्यांच्यासाठी नक्कीच मोठा विजय असेल। सत्ता आणि पैशाचा प्रचंड वापर झाला तरी काँग्रेस आघाडीला यश मिळाले। काँग्रेस 2 नंबरचा पक्ष ठरलाय असं वक्तव्य आमदार विश्वजित कदमांनी केलंय। आणि काँग्रेस पक्ष हा सांगली महानगरपालिकेचा हा नंबर 2 क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे। म्हणजे विरोधी पक्षात आता काँग्रेस पक्षाचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे। निश्चित स्वरूपात कुठेतरी एक लाट ही भाजपच्या विरोधात सांगली शहरामध्ये आम्हाला सगळ्यांना जाणवली। अनेक गोष्टींचा सत्तेचा गैरवापर झाला, पैशाचा अमाप वापर झाला, तरी सुद्धा सांगलीचे लोक हे महाविकास आघाडीच्या अनेक नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहिले। काही 1-2 जागा तर अवघ्या आमच्या 2 आकड्याच्या मतांमध्ये या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।